माझं नाव जयश्री तायडे आणि आज आपण वर्ग 5 चा गणित विषय बघूया। आपला घटक कोणता चालू होता आधी? रोमन संख्या चिन्ह। आपण घड्याळाचं उदाहरण बघितलं होतं ना, त्याच्यामध्ये चिन्ह पण बघितले होते। आता मला सांगा, रोमन संख्या चिन्हामध्ये कोणकोणते 3 मुख्य चिन्ह वापरले जातात? कशासारखे दिसतात ते सांगा। कोणते 3 असतात ना? कोणते कोणते? I, V, X। बरोबर आहे। I ची किंमत काय आहे? 1। V ची किंमत काय आहे? 5 आणि X ची 10। बरोबर आहे। त्याच्यामध्ये आता पहिला नियम काय होता? बेरजेचा नियम आठवतो? I किंवा I एका समोर I किंवा I नाही, दुसरं चिन्ह कोणतं? I किंवा V नाही, I किंवा X एका समोर एक आले त्याची बेरीज करतात। ठीक आहे, कोणते चिन्ह याच्यावरती आले तरी त्याची बेरीज करतात। आणि दुसरा नियम कोणता होता? X किंवा I एका समोर 2 किंवा 3 वेळा येतात। बरोबर। हे काय आहे? काय पाहिले आपण? नियम पाहिले ना? कशाचे नियम आहेत ते? रोमन संख्या चिन्हाचे। बरोबर, रोमन। मग आता आपण काय पाहू? रोमन संख्या चिन्हाचे पुढचे नियम पाहू। रोमन संख्यांचे नियम। आता यामधला आपला पहिला नियम पाहायचा। आपल्याला पाहिला, आपण संख्या पाहिल्या होत्या, सर्वच पाहिलं होतं। मग आता संख्या कोणत्या कोणत्या आहेत? ही कोणती संख्या आहे? 1। ही कोणती आहे? 2। ही कोणती आहे? 3। मग आता आपण पाहिलं पहिल्या नियमामध्ये, नाही दुसऱ्या नियमामध्ये पाहिलं आपण की हे काय होतं? 3 वेळा लिहिलं, त्याच्या पुढे लिहिलं नाही, 2 किंवा 3 वेळा लिहिलं, 2 किंवा 3 वेळा लिहिता येते। मग आता आपल्याला 4 लिहायचं आहे की नाही? तर आपण 4 काय केलेला होता? 5 च्या आधी 1 लिहिला होता, बरोबर आहे। आणि हा हे कोणतं चिन्ह आहे? व्ही। आणि त्याला काय, त्याची संख्या काय आहे ती? 5। ही काय आहे? वाचा पटापट, मी लिहितो। 6, 7, 8। हे काय झाले? 8। काय झाला? 9, 10। यातले कोणते चिन्ह मुख्य आहे? आय म्हणजे 1, व्ही म्हणजे 5 आणि काय झालं? 10। मग आपला पहिला नियम काय होता की जर हे चिन्ह कोणते यातले एका समोर एक आले तर त्याची बेरीज करतात। बरोबर। आय, व्ही आणि एक्स एका समोर आले तर व्ही नाही आहे, व्ही एका समोर एक लिहित नाही। ठीक आहे, तर हे जे चिन्ह आले ती नाही, एका समोर एक, सगळ्यांची बेरीज होते। बेरीजचा नियम पहिला वाला। आणि दुसरा नियम कोणता होता? आय त्याच्यानंतर एका समोर एक किती वेळा लिहिता येतात? 3, 2 किंवा 3। बरोबर। आता आपण पुढचा नियम पाहू। नियम क्रमांक कोणता आहे? 2 नियम झाले ना? पुढचा नियम 3। आता तिसरा नियम काय म्हणतो? जर समजा आय आणि व्ही म्हणजे 1 आणि 5 लिहून घ्या सोबतच। आय म्हणजे 1 व 5 यातील एखादे चिन्ह कोणत्या मोठ्या संख्येच्या, मोठी संख्या कोणती आहे याच्यापेक्षा? 2 पेक्षा 10। मोठ्या संख्येच्या उजवीकडे, उजवी साईड कोणती आहे माहित आहे? व्ही ची इकडची। उजवीकडे आल्यास उजवीकडे आल्यास
उजवीकडे आल्यास काय करता येते, हे पहा ही आलेली आहे, उजवी साईड आलेली आहे. 5च्या पुढे 1 आला, आपण काय केलं, ही कोणती संख्या झाली, 5च्या पुढे 1 लिहिलं, 6. म्हणजे काय झालं, 6 5 पेक्षा कसं आहे, लहान. 6 लहान असतो का, नाही, मोठा आहे. बरोबर आहे. म्हणजे आपण काय केलेलं आहे, 5 मध्ये 1 टाकला की नाही, म्हणजे इथं काय झाली, बेरीज झाली. मग आपला नियम काय सांगतो, जर आय आणि व्ही म्हणजे 1 आणि 5 यातील एखादे चिन्ह मोठ्या संख्येच्या उजवीकडे आल्यास त्याची काय करायला जाईल, बेरीज. म्हणजे त्याची किंमत मिळवल्या जाते. त्याची किंमत तुम्ही बेरीज लिहू शकता इथं. मिळवल्या जाते. तुम्ही बेरीज लिहू शकता. बरं, तुम्हाला जर सोपं जात असेल ना लिहायसाठी, तुम्ही बेरीज लिहू शकता. ठीक आहे. आणि त्याची किंमत काय होते, मिळवल्या जाते. पहा इथे कसं कसं दिसून राहिलेलं आहे, आय आहे लिहिलेला. आता आयच्या पुढे आय लिहिला, 1च्या पुढे 1 लिहिला, 2 बेरीज झाली. आता हे 3 वेळा आपण पाहिलेच आहे. मग आता हा 4 सोडून द्या सध्याचा, 5 पाहिला, 5च्या समोर आहे की नाही, यातील एखादं चिन्ह मोठ्या संख्येच्या समोर आलं. आता ही 5 इथं 1 पेक्षा मोठीच संख्या झाली ना. मग आता 5च्या समोर 1 आला, काय झालं, बेरीज झाली. 5च्या समोर 1 अधिक 1 आला, बेरीज झाली. मग इकडे कोणत्याही संख्या इकडे समजा उजवीकडे असल्या त्या काय होतात, बेरीज होते. मग आपण इकडे पुन्हा कोणते पाहू, 11च्या नंतरचे पाहू. म्हणजे 11चा आपण काय शिकलो होतो, एक्सच्या समोर आय डबल आय नाही, आय फक्त कारण काय, आपण काय केलेलं, बेरीज करून आलो की नाही. हा काय झाला, 10. 10 अधिक किती 11 होतात, 10 एक्स डबल आय. 10 अधिक आपण मराठीत सांगा म्हणून, 10 अधिक किती 11 होतात, 10 मध्ये किती टाकले की 11 होतात, 1. बरोबर आहे. 1 आहे की नाही. मग आता याची किंमत माहिती आपल्याला, याची किंमत काय आहे, 10. 10 मध्ये 1 टाकावं लागेल, 1 काय आहे, चिन्ह हे आहे. मग आपण कसं लिहू, 10 आणि हा आय. तर त्याच्यानंतर आता आपल्याला 12 लिहायचे असतील, तर मग हा 10 आहेच. 10 अधिक किती टाकावं लागतील आपल्याला, 10 अधिक 2 आय. 2 आय. बरोबर. म्हणजे याच्यात काय केलं आपण, 2 आय टाकले, किती झाले, 12. बरोबर. त्याच्यानंतर पुढे पुन्हा असंच चालत राहील. 1 2 आणि 3 वेळा आय लिहिला. आता 3 वेळा आय लिहिल्याच्या नंतर एक आय 3 वेळा पुढे जास्त लिहिता नाही येत. मग आपण काय करायचंय, हे पहा, हे तुम्हाला 1 2 3 4 सगळे आकडे दिसतात की नाही, याचे हे 10 पर्यंत आहे. फक्त तुम्हाला काय करावं लागतं, याच्या समोर एक्स लिहावं लागेल, म्हणजे 10 लिहावं लागेल. 10 वर हे पहा, 10 वर 4 सांगा पटकन, 14. 10 वर 5 15. 10 वर 6 16. 10 वर 7 17. कसे आहेत 7 लिहिलेले, पहा असे आहेत. त्याच्यानंतर 10 वर 8 18. 10 वर 8 18. 10 वर 9 19. आणि 10 वर 10. 20. आणि एक्सच्या समोर एक्स आला. पण तुम्हाला असं दिसलं का कुठं की व्हीच्या समोर व्ही आलाय म्हणून, पण लिहिला नाही. मग आपण नियम कसा लक्षात ठेवायचा, दुसरा वाला जो नियम होता की नाही, की 1 आणि हे जे आहेत 10 हे एका समोर 2 किंवा 3 वेळा लिहिता येतात. पण त्याच्या नंतरचं वाक्य काय होतं की व्ही हे एका समोर एक लिहित नाही. बरोबर आहे. आता आपला पहिला नियम झाला, आपल्याला पाठ झाला असेल ना तुम्हाला. काय होते, आय आणि व्हीच्या यातलं एखादं चिन्ह मोठ्या संख्येच्या उजवीकडे आले की त्याची बेरीज होते. आता नियम क्रमांक 4 पाहू आपण. नियम चौथा काय आहे आपला, तर जर आता याच्यामध्ये काय होते, याच्यामध्ये जो चौथा नियम आहे त्याच्यामध्ये हा 5 लिहायचा नाही. ठीक आहे. जर आय म्हणजे 1 हे मोठ्या संख्येपेक्षा असं लिहू आपण की व्ही आणि एक्सच्या असे लिहिलं चालते, मोठ्या संख्येला लिहिलं चालते. आता सारखीने हे करू, यातील हे चिन्ह लिहू आपण. हे चिन्ह मोठ्या संख्येला बोलू नका, मोठ्या
संख्येच्या कोणत्या बाजूला लिहिली आता? डाव्या बाजूला. बरोबर. डाव्या बाजूला आल्यास काय होईल त्याची आता? वजाबाकी. बरोबर. हे पहा, हा 4 आहे की नाही? ह्या 4 साठी हा नियम लागू होतो. हा 4 झाला. हा इथे काय आहे? 9 आहे. इथं काय केलं आपण? नंतरची जी संख्या आहे त्याच्या आधी लिहिला ना. आधी म्हणजे कोणती बाजू? डावी बाजू. तर डाव्या बाजूला लिहिला तर काय केलं आपण त्याचं? बेरीज. बरोबर. हे पहा, 5 आहेत की नाही? 5 ची किंमत आपण आता इथे v ची किंमत 5 आहे. मग 4 लिहिताना आपण काय केलं? v पण लिहिलं आहे की त्याच्यात. मग त्याची किंमत वाढली असती जर का त्याची बेरीज झाली असती तर. म्हणून तो काय केला? नियमामध्ये आधी लिहिला. आधी लिहिला तर काय झालं? हा हे झालं 5चं चिन्ह, हे झालं 1चं चिन्ह. मग याच्यात काय झाली? वजाबाकी झाली. इथं आपण समोर लिहू असं की 5 वजा 1 किती होतील? 5 वजा 1 4. बरोबर. मग हे काय केलेलं आहे? डाव्या बाजूला आल्यास त्याची काय करतात? सांगा पटकन. वजाबाकी करतात. सोपे नियम आहेत एकदम. काहीच नाही याच्यामध्ये. पहिला नियम मला ध्यानात ठेवायचं, उजवीकडे आलं की बेरीज आणि डावीकडे आलं की वजाबाकी. जर मी हे मोडल्यानंतर मोडला आणि तुम्हाला प्रश्न विचारला तर सांगता येतील? हा, लिहून घ्या. मी त्याचा तोपर्यंत पुन्हा सांगतो. आपला नियम काय आहे? पहिला आय आणि बी यातले एखादं चिन्ह काय मोठ्या संख्येच्या उजवीकडे आलं तर करायची बेरीज आणि डावीकडे आलं तर वजाबाकी. ठीक आहे, लिहा पटकन. हा, आणि एक आणखी गोष्ट सांगायची म्हणजे याच्यामध्ये काय होते? हे जे आहे ना आय झालं, ही जी संख्या आहे ही एकच वेळा त्याच्या आधी लिहितात. जसं आपण इकडे पाहिलं, पहा, बीच्या समोर आय किती वेळा लिहिलं आहे? 3 वेळा लिहिलेलं आहे. बरोबर आहे. कोणत्या याच्यामध्ये पहा 3 वेळा किंवा 2 वेळा असं लिहिलेला असतो. बरोबर आहे. मग याच्या समोर आय व्ही पण लिहिता येतो. पण यामध्ये काय होते? मोठी संख्या जी पण असेल, आता इथे 5च्या आधी 1 पेक्षा 5 मोठा जाईल नाही. ही मोठी संख्या झाली तर त्याच्या आधी 1 किती वेळा लिहिता येईल? 1. फक्त 1 वेळा. आलं लक्षात? ठीक आहे. मोडू आता मी प्रश्न विचारू. ठीक आहे, मी प्रश्न विचारतो. लक्षात ठेवा, कोणतं? उजवीकडचं आणि डावीकडचं ही बाजू फक्त लक्षात ठेवायची. आणि ही काय आहे? किती वेळा लिहिता येईल? 1. त्याच्या आधी आला तर 1च वेळा. ठीक आहे, मोडतो मी आता. हा, पटापट उत्तर सांगायचं मस्त. आता पहिला प्रश्न काय आहे आपला? आय किंवा व्ही म्हणजे 1 किंवा 5 मोठ्या संख्येच्या नंतर लिहिले म्हणजे कोणती बाजू? उजव्या बाजूला लिहिले तर त्याची किंमत काय होईल? त्याची किंमत काय केल्या जाईल? 4 नाही, आपण संख्या सांगितली का? फक्त सांगा की जर समजा पुढच्या संख्या मोठी संख्या जी असेल, मोठ्या संख्येमध्ये आय त्याच्या नंतर लिहिला, नंतर म्हणजे उजवीकडे लिहिला तर काय करतो आपण? बेरीज. बरोबर, बेरीज करतो. ठीक आहे. आता आय हे मोठ्या संख्येच्या आधी लिहिलं म्हणजे डावीकडे लिहिलं तर काय केलं जाईल? तुझा बरोबर वजाबाकी केल्या जाईल. आणि आता काय राहिलं? आय आणि व्ही हे किंवा आय हे व्ही किंवा एक्सच्या आधी लिहिलं. आधी किती वेळा लिहिता येते? आधी 1 वेळा. बरोबर, आता सांगितलं. एकदम मस्त उत्तर दिलं. म्हणजे सगळं लक्षात आलं तुमच्या. आता गृहपाठ देऊ? ठीक आहे. सगळे रोमन संख्या चिन्ह आहेत की नाही, त्याचे सगळे 4ही रूल वापरून तुम्हाला काय करायचंय? एकदम अचूक 3 वेळा लिहिणार की 5 वेळा लिहिणार? 3 वेळा. बरं, ठीक आहे. रोमन संख्या चिन्ह
संख्यांचे नियम वापरून कुठूनपासून 1 ते किती आहे ते? 1 ते 20. बरोबर, 20 पर्यंत संख्या लिहून आणायच्या. कोणत्या संख्या लिहून आणायच्या? आणि त्याच्या पुढे हे लिहायचं, 1च्या समोर 1 आपला असतो ना आपल्या संख्येतला आंतरराष्ट्रीय चिन्हातला, ते लिहून आणायचं.